नमस्कार. मी विशाल लाहोटी, फाउंडर ऑफ ट्रेक कॅम्प आणि माझ्याबरोबर करिश्मा कोठारी जोशी आहे, जे ट्रेक कॅम्पच्या कोऑर्डिनेटर आहेत, आणि चंचल खितानी मॅम आहेत, की ज्या आम्हाला इथं घेऊन आल्या आहेत खरं तर. आणि ही इतकी अनोखी जागा आहे आणि इतकं छान काम चाललंय त्या जागेविषयी आणि ह्या कामाबद्दल सांगण्यासाठी खरं तर आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. तर आत्ता आम्ही आपल्या अहिल्यानगरपासून एक 20-22 किलोमीटर अंतरावर असलेलं कोल्हारची जी कोलुबाई देवी आणि आगडगाव या देवस्थानाच्या मधल्या रस्त्यावर एका टेकडीवर आहोत. आणि ह्या टेकडीवर तसा हा सगळा पावसाळ्यामध्ये परिसर छान असतो, पण ह्या टेकडीवर आत्ता उन्हाळ्यामध्ये खूप ड्राय आहे सगळं. आणि इथं जय हिंद फाउंडेशन, ज्याचे संस्थापक श्री शिवाजी पालवे सर आहेत, त्यांच्या व्हिजनमधून एक खूप छान उपक्रम राबवला जातोय. त्यांनी या टेकडीवर जवळपास 15 एक वडाची मोठी झाडं लावली आहेत, जी 15 ते 20 फूट उंचीची आहेत. आणि बाकी पण अनेक झाडं लावलेली आहेत त्यांनी या ठिकाणी. आणि नुसती ती झाडं लावली नाहीत, तर ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये तिथं पाण्याची व्यवस्था करून या झाडांना जगवण्याचं सुद्धा त्यांनी काम केलंय. गेल्या अनेक वर्षापासून ते अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे उपक्रम राबवत आहेत. आज आम्ही इथं भेट दिली आणि झाडांना नुसतं पाणी देऊन त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही, तर इथं एक फेब्रुवारी महिना आला की त्यानंतर पाण्याचं खूप मोठं दुर्भिक्ष असतं आणि वन्य प्राण्यांना अजिबात इथं पाणी राहत नाही पिण्यासाठी, त्यांची तहान भागवण्यासाठी. आणि त्यासाठी तुम्ही इथं बघितलं असेल, एक मोठा पाणवठा त्यांनी सुरू केलाय आणि दर 15 दिवसांनी ते इथं हा पाणवठा भरतात, की ज्याच्यामुळं सगळ्या वन्य प्राण्यांची पाण्याची सुद्धा सोय होते आणि ही झाडं सुद्धा जगली जातात. तर आज आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एकदा नक्की या, तर आम्ही आलो आज. ते पाणी सोडलं इथं आणि आता पूर्ण पाणवठा इथं भरला जाईल. आणि इतकं मोठं काम लोक करत असतात समाजामध्ये. आपण समाजामधल्या नकारात्मक गोष्टींना खूप लक्ष देतो, फार आपलं लक्ष जात असतं आणि त्यांना खूप मोठी प्रसिद्धी मिळत असते. पण अशा गोष्टींना प्रसिद्धी मिळणं गरजेचं आहे. आणि या अशा उपक्रमांमध्ये आपण सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे. वेगवेगळे नवीन संस्था सुरू करून आणखीन त्यामध्ये काम करण्यापेक्षा मी असं सजेस्ट करेल की अशा ज्या संस्था ऑलरेडी काम करतायत, ज्यांनी त्याच्यामध्ये अनुभव चांगला घेतलाय आता, तर अशांचे हात आणखीन बळकट आपण केले पाहिजेत. तर मी सगळ्या नगरकरांना आणि ट्रेक कॅम्पर्सला एक आवाहन करेल की शिवाजी पालवे सरांचं जे जय हिंद फाउंडेशन आहे, यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. तुम्हाला सुद्धा जी मदत देता येणं शक्य आहे, मग ती कुठल्याही स्वरूपाची असेल, ती नक्की मदत द्या आणि या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. आम्ही ट्रेक कॅम्पर्स आणि ट्रेक कॅम्प परिवार तर नक्कीच तुमच्याबरोबर आहोत सर. आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इतकं छान काम करता आहात निसर्गाप्रती आणि आपल्या समाजाप्रती, त्यासाठी धन्यवाद सुद्धा. धन्यवाद सर. आत्ता थोड्या वेळापूर्वीच आम्ही सदोबा टेकडीला होतो. सदोबा टेकडीच्याच बॅक साईडला, तसं आपण पायी पण येऊ शकतो, पण गाडीने आलं तर थोडंसं एक ऑफ रूटिंगनी या ठिकाणी येता येतं. गाडीने 2-2.5 किलोमीटर साधारणपणे ते पडतो अंतर. या ठिकाणी सुद्धा संपूर्ण माळराने ऑलरेडी इथं काही झाडं आहेत, पण सरांनी जय हिंद फाउंडेशन मार्फत या ठिकाणी पण जवळपास 25 वडाची मोठी झाडं लावलेली आहेत. म्हणजे आजूबाजूला सुद्धा ती झाडं दिसत आहेत इथं. परत
इथं सुद्धा तेवढीच काळजी घेतली जाते. इथं येत आहे ते पाणी देत आहेत या झाडांना रेग्युलरली. इथं सुद्धा एक मोठा पाणवठा तयार केलेला आहे. तो वन्य प्राण्यांसाठी साधारणपणे 1-1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 मोठे पाणवठे इथं तयार झालेत. आणि ही जी टेकडी आहे, ही टेकडी ओळखली जाते श्री खंडेरायांच्या साठी. या ठिकाणी आत्ता आम्ही आलो, सो माझ्यासाठी सुद्धा हे नवीन जागा मी बघितलं. एवढं फिरलो होतो मी नगरच्या आसपास, पण ही जागा पहिल्यांदा बघितली. तर असं म्हणतात की बानाई ज्या वेळेला बानाई नेवास्यामधले आहे आपल्या इथे, आणि तिला खंडेराय जेव्हा भेटायला आले होते त्यावेळेला या ठिकाणी काही काळ इथं थांबले होते. तर त्यांच्या इथं पादुका आहेत, इथं एक शिवलिंगसुद्धा आहेत आणि पंचलिंगसुद्धा इथं दिसत आहेत. आणि या शिळेवर ते एक कोरलेलं आहे सगळं. तर खूप सुंदर जागा आहे ही, प्रसन्न आहे इथं खूप. आजूबाजूचा निसर्ग खूप छान आहे. हो, फक्त परत मी तेच सांगेल की तो निसर्ग छान ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आणि पालवे सरांना खरोखर खूप धन्यवाद आणि शुभेच्छा की ते इतक्या या सगळ्या जागेवर अजूनही सुंदर करण्यासाठी प्रयत्न करतायत. आत्ता मी कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर हा नगरपासनं फक्त 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्लूबाई देवस्थानाच्या परिसरात आहे. नमस्कार, मी सौ करिश्मा कोठारी जोशी, समन्वयक ट्रेक कॅम्प धरोहर. नगरमध्ये इतकं सुंदर ठिकाण आहे तर जिथे खंडेरायांच्या पादुका आपल्याला दिसतात. जेव्हा खंडेराय बाणाईला भेटण्यासाठी नेवाशाला जात होते त्यावेळेस त्यांनी इथे थोडासा विसावा घेतला होता, अशी इथली आख्यायिका आहे.